दोडक्याची भाजी करण्यासाठीचं साहित्य: दोडका पाव किलो, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि लसूण ठेचा 1 टेबलस्पून, प्रत्येकी 1 टेबलस्पून खोबऱ्याची भाजलेली पूड, दाण्याचा कूट आणि गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि गूळ. हा अगदी कोवळा दोडका आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा, सोलाण्याने सालं काढून घ्यायची. बिया जर का जून असतील तर काढून टाकायच्या, नाहीतर भाजीत वापरायच्या. सालं जी आहे ती बाजूला काढायची चटणीसाठी. दोडका चिरून घ्यायचा आणि एकीकडे पातेलं गरम करायला ठेवायचं. तर यामध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि लसणाचा ठेचा, त्यानंतर लगेचच चिरलेला दोडका, खोबऱ्याची भाजलेली पूड, दाण्याचा कूट, गोडा मसाला हे सगळं घालून भाजी ढवळून घ्यायची. आता यावर ताट झाकून ठेवायचं 5 मिनिटांसाठी. ताटात पाणी घातलंय. आता मीठ आणि गूळ घालायचा. भाजी व्यवस्थित ढवळायची. पुन्हा एकदा वाफ द्यायची आहे, पण आता वाफ देताना ताटात पाणी घालायचं नाही, कारण का आता भाजीला बऱ्यापैकी रस सुटलाय. 5 मिनिटं झाली आहेत, भाजी तयार झाली आहे. आता ही काढून ठेवायची.